माळशेज घाटातून जाताना सध्या एक मोठं बांधकाम दिसतंय नाही का? पण थांबा, हे फक्त साधं रस्ता रुंदीकरण नाहीये. हे खरं तर भारताच्या मोठ्या स्वप्नांचं, त्याच्या महत्त्वाकांक्षेचं एक प्रतीक आहे. आज आपण याच रस्त्याच्या पलीकडे काय दडलंय ते पाहणार आहोत. म्हणजे बघा, ही गोष्ट फक्त सिमेंट आणि दगडांची नाहीये, तर ही गोष्ट आहे एका बदलत्या देशाच्या वेगाची आणि त्याच्या धोरणांची. इथे दिसणारा प्रत्येक कॉन्क्रीटचा थर, तोडलेला प्रत्येक डोंगर, हे सगळं आपल्याला एका राष्ट्राच्या विकासाच्या धोरणाबद्दल आणि त्याच्या वाढत्या गतीबद्दल खूप काही सांगून जातं. पण मग प्रश्न पडतोच की एका डोंगराळ भागातला साधा रस्ता देशाच्या आर्थिक आणि सामरिक ध्येयांविषयी इतकं काही कसं काय सांगू शकतो, नाही का? हाच आपल्या आजच्या विश्लेषणाचा मूळ गाभा आहे. चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधायला लागूया. तर आपण हे सगळं 4 टप्प्यांमध्ये समजून घेऊया. सगळ्यात आधी या रस्त्याचं महत्त्व काय आहे ते पाहू. मग हे काम नेमकं कसं चाललंय ते समजून घेऊ. त्यानंतर या प्रगतीसाठी आपण काय किंमत मोजतोय यावर एक नजर टाकू. आणि शेवटी यातून भविष्यासाठी नक्की काय चित्र उभं राहतंय याचा आढावा घेऊ. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. हा रस्ता इतका महत्त्वाचा काय आहे याचं उत्तर दडलंय राष्ट्रीय महामार्ग 61च्या भूमिकेत. आता बघा, हा काही फक्त माळशेज घाटातला एक रस्ता नाहीये. हा आहे नॅशनल हायवे 61, म्हणजे कल्याण अहमदनगर महामार्गाचा एक खूप महत्त्वाचा भाग. असं समजा की राष्ट्रीय महामार्ग म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या असतात, आणि ही त्यातलीच एक अशी वाहिनी आहे जी मुंबईसारख्या आर्थिक राजधानीला थेट महाराष्ट्राच्या आतल्या भागांशी, म्हणजे आपल्या शेती आणि उद्योगधंद्यांशी जोडते. त्यामुळे याला फक्त रस्ता म्हणणं खरंच चुकीचं ठरेल. ही तर आपल्या राज्याची आर्थिक जीवनवाहिनी आहे. जरा विचार करा, मुंबईच्या बाजारपेठेत किंवा बंदरांवर जाणारा शेतमाल किंवा मराठवाड्यातल्या कारखान्यांमधून निघणारा पक्का माल, हे सगळं कुठून जातं? तर ह्याच मार्गावरून. म्हणजे हा वाहतुकीचा अक्षरशः कणा आहे. आणि जेव्हा हा रस्ता सुधारतो तेव्हा काय होतं? फक्त वेळ वाचत नाही, तर वाहतुकीचा खर्चही कमी होतो. आणि याचा थेट फायदा कोणाला होतो? तर शेतकऱ्यांना आणि उद्योजकांना. बरं, हे तर झालं या रस्त्याचं महत्त्व. पण आता प्रत्यक्ष साईटवर काय घडतंय? म्हणजे एका धोकादायक वळणावळणाच्या मार्गाचं एका आधुनिक हायवेमध्ये रूपांतर कसं होत आहे ते पाहूया. इथे फरक तर अगदी डोळ्यांसमोर दिसतोय. एका बाजूला तो अरुंद, धोकादायक वळणांचा जुना रस्ता, आणि दुसऱ्या बाजूला हा नवा, रुंद, सुरक्षित आणि वेगवान मार्ग. विचार करा, जिथे पूर्वी एका ट्रकला ओव्हरटेक करायचं म्हणजे अक्षरशः जीव मुठ्ठीत घेऊन खेळण्यासारखं होतं, तिथे आता 2 मोठी वाहनं आरामात, सुरक्षितपणे बाजूबाजूने जाऊ शकतात. म्हणजे हा फक्त रस्ता मोठा झाला असं नाहीये, तर प्रवासाचा अनुभव आणि सुरक्षितेच्या बाबतीतही एक मोठी क्रांतीच म्हणावी लागेल. आणि हे काम खूपच पद्धतशीरपणे 3 टप्प्यात चाललंय. पहिली पायरी काय? तर जागा बनवणं. म्हणजे डोंगर कापायचे, दऱ्या भरायच्या आणि रस्त्यासाठी एक सपाट मार्ग तयार करायचा. मग दुसरी पायरी, त्यावर कॉन्क्रीटचा जाड, टिकाऊ थर टाकायचा. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया, तिला क्युरिंग म्हणतात. यात काय होतं? तर कॉन्क्रीटला एकदम मजबूत करण्यासाठी त्यावर सतत पाणी मारलं जातं, जेणेकरून ते घाटातला तो प्रचंड पाऊस सहज सहन करू शकेल. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? हे सगळं करताना वाहतूक थांबवलेली नाहीये. काम दिवस रात्र सुरू आहे, आणि रात्री काम करण्यामागे एक खास स्ट्रॅटेजी आहे. एकतर दिवसाची ट्रॅफिक थांबायची गरज नाही, आणि दुसरं, रात्रीच्या थंड वातावरणात कॉन्क्रीट जास्त चांगल्या प्रकारे सेट होतो. म्हणजे इथे फक्त वेगाचा विचार नाहीये, तर वेग आणि गुणवत्ता या दोन्हींचा समतोल साधण्याचा एक हुशार प्रयत्न दिसतोय. पण म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. तसंच आहे. या विकासाचे फायदे तर आहेतच, पण त्यासाठी एक मोठी किंमतही मोजावी लागते. आता आपण ह्याच किंमतीबद्दल बोलूया. विकासाची ही खरी किंमत नक्की आहे तरी काय? आणि ही आहे ती किंमत, विकासाची सर्वात मोठी आणि थेट किंमत, जी पर्यावरणाला चुकवावी लागतेय. एकेकाळचा तो हिरवागार घाट आज या रुंदीकरणामुळे काहीसा ओकाबोका दिसतोय. हजारो झाडं तोडली गेली आहेत. आणि ही हानी खरंच भरून न येणारी आहे. कारण जरी नवीन झाडं लावली गेली तरी ते मूळ नैसर्गिक जंगल पुन्हा उभं राहायला कित्येक दशकं लागतील. चला तर मग ह्या प्रकल्पाचा एक ताळेबंदच मांडून बघूया. एका बाजूला आहेत फायदे. प्रवासाचा वेळ कमी होईल, अपघात टळतील, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
पण दुसऱ्या बाजूला आहेत आव्हानं आणि तोटे. मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड, बांधकामामुळे होणारा तात्पुरता त्रास, प्रदूषण आणि भविष्यात कदाचित आपल्याला टोलही भरावा लागेल. हाच तो विकासाचा ट्रेड ऑफ. म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावंच लागतं. बरं, हे फायदे तोटे तर झाले, पण आता थोडं भविष्याकडे पाहूया. या प्रकल्पाचे दूरगामी परिणाम काय असतील आणि यातून पुढे काय दिशा मिळते हे समजून घेऊ. तर या प्रकल्पाचा सगळ्यात मोठा आणि थेट फायदा काय असेल? तर वेळेची बचत. जिथे आधी घाटात गाड्यांच्या लांब रांगा लागायच्या, तिथे आता गाड्या ताशी 60 ते 70 किलोमीटरच्या वेगाने धावू शकतील. म्हणजे प्रवासाच्या वेळेत तब्बल 30% जास्त घट. आणि ही फक्त सोय नाहीये, याचा अर्थ आहे इंधनाची बचत, मालवाहतूक अधिक वेगाने होणं, म्हणजेच एकूणच आपल्या अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता वाढणं. सध्याचं हे काम 2026च्या अखेरपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाहीये. याच्याही पुढे जाऊन या घाटाखालून तब्बल 8 किलोमीटर लांबीचा बोगदा काढण्याबद्दल बोललं जात आहे. कल्पना करा, 8 किलोमीटरचा बोगदा. आणि जर हा प्रकल्प खरोखरच साकार झाला तर तो या भागाच्या वाहतुकीच्या इतिहासातला एक मैलाचा दगड ठरेल. पण एक प्रश्न मनात येतो की आधीच्या डांबरी रस्त्यांऐवजी आता हे सिमेंट कॉन्क्रीटचेच रस्ते का बनवले जात आहेत? तर यामागे एक मोठं धोरण आहे. मान्य आहे की सिमेंट रस्त्यांना सुरुवातीला खर्च जास्त येतो, पण त्यांचा देखभाल खर्च जवळजवळ 0 असतो आणि ते 20 ते 30 वर्ष आरामात टिकतात. म्हणजे एकदाच खर्च करा, पण पक्क काम करा. हेच तत्वज्ञान आता आपल्या राष्ट्रीय महामार्ग विकासाचा केंद्रबिंदू बनला आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? मुद्दा असा आहे की माळशेज घाटातला हा रस्ता फक्त एक बांधकाम प्रकल्प नाहीये. हा एका नव्या, महत्वाकांक्षी भारताचं प्रतीक आहे. असा भारत जो विकासाला आपलं इंजिन मानतो आणि प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करतो. पण हीच गोष्ट आपल्याला हेही आठवण करून देते की या वेगाची आणि विकासाची एक किंमत आहे. आणि इथेच आपला आजचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. भविष्याकडे झेप घेताना भारत विकासाचा वेग आणि पर्यावरणाची शाश्वतता या 2 गोष्टींमध्ये समतोल कसा साधणार? कारण बघा, वेगवान विकास ही आजची गरज आहे, यात वादच नाही. पण तो निसर्गाला आणि पुढच्या पिढ्यांना मागे सोडून तर होऊ शकत नाही, नाही का? हाच समतोल साधणं हेच कदाचित 21व्या शतकातल्या भारतापुढचं सगळ्यात मोठं आव्हान असेल. यावर विचार करायला हवा.